गुड मॉर्निंग. तर नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? तर बघा, तर मग आता आम्ही चाललो होतो शाळेत. शाळा म्हणजे आमची नाही बरं का, शर्लींच्या स्कूलला आम्ही सोडवायला चाललो होतो. पण आमचे छोटे सरकार बघा, तिला पकडलं पकडलं म्हणायचे आणि मग जायचा महाग लागायचा. नंतर शर्लींच्या छोट्या डब्याला दिलं होतं डाळिंब. दादूने घेतलं, त्याने म्हणला मला दे खायला. आता दादू खातोय म्हणल्यावर शर्लीने त्याला देणारच की. म्हणलं बसचा टाइम झाला, आम्ही गेलो पळत. बघितलं का, म्हणजे बस आली आहे कुणाची, स्कूलला जायचंय कुणाला, घाई कुणाला. म्हणजे एवढी घाई असते ना दादूला. शर्लीन बसायच्या आधी रोजचं त्याचं हे नाटक आहे की तो पहिल्यांदा जाऊन बसतो. बघा तर मग कसं तरी त्याला ड्रायव्हर मामा चॉकलेट देतात आणि घरी पाठवतात. तर घरी आल्यानंतर टायगर दिसला आणि आज आहे ना पाण्याची लाईट होती. म्हणलं फटाफट शेळ्यांच्या गोठ्यातलं धुवून घ्यावं. शेळ्यांना बाहेर वगैरे काढलं आणि दूध वगैरे काढून झाल्यानंतर म्हणलं असं पाणी चालू केलंय तर मस्त असं धुवून काढावं, कारण 2-4 दिवस झालं होतं अशी काही साफसफाई झालेली नव्हती. काम झालं होतं म्हणून म्हणलं चला, तर मग पाणी चालू झालंय. स्वच्छ असं धुवून काढलं म्हणजे कसं आपल्याला पण छान वाटतं आणि शेळ्यांना पण. कसं आहे ना, मग ते घाण वगैरे असेल की मच्छरही येतात. ते तसलं काय आपल्याला जमत नाही बरं का. मस्त आम्ही राहतो शेतात, पण आम्हाला जिथली तिथंच लागतं. आणि आमच्यापेक्षा जास्त आमचे सासरे पाटील आमचे बाबा खूप कडक येतात. त्यांना असं जिथली तिथं मस्त स्वच्छ लागतं. आणि आमच्या सासूबाईंना तर तुम्ही बघितलंच आहात. कसं आहे ना, आता आपलं आहे त्यांना नाही पटत, जिथले तिथं लागतं तर करायचं. मग घेतला झाडू आणि खरं 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 मस्त असं धुवून घेतलं. पाणी चालू होतं, घेतली बादली आणि दिली की वतून. म्हणलं असं मस्त धुवून वगैरे काढावं. आणि मला काम पण खूप होतं, पुढची कामं राहिली होती. म्हणलं पटापटा धुतलं म्हणजे कसं दुसऱ्या कामाला लागायला काय. आणि आज आहे ना, जे काडी गवत लावलं होतं शेतामध्ये, मला ते पण खुरपायला जायचं होतं, कारण त्याच्यामध्ये गवत खूप दिसते. म्हणलं चला, तर मग घेतलं आवरूयात पटापटा आणि तिकडे जाऊयात. मी वाट बघत होते शर्लींच्या पप्पांची, कधी येतात. ते म्हणले होते मी येतो मग आपण जाऊ शेतामध्ये. तर मग शर्लींचे पप्पा आले आणि बघितलं का, आले तर त्यांचे हे असले माकड चाळे चालू झाले. बघितलं का, चढले आंब्याच्या झाडावर. ही आहे आमच्या शेतातलं आंब्याचं झाड. सीझनमध्ये खूप आंबे लागतात बरं का ह्याला. आणि नंतर पांडूचं आणि छोट्याचं चाललं होतं नाटक. कसं तरी बाबा उतरवलं ह्यांना खाली की झालं नाटक दादूचं. म्हणायचं की मला बी चढायचंय. आता काय सांगणार त्याला की बाबा तू अजून छोटा आहे, तुला कसं चढवणार. त्याला कसं तरी शर्लींच्या पप्पांना आदत होते. आणि मला आहे ना खुरपायचं खूप पडलं होतं, कारण कसं आहे ना, काळी गवत आलंय त्याच्यामध्ये गवत आले म्हणलं कसं करणार ना. मग ते चांगलं पण वाटत नाही आणि मग त्रास होतो. काळी गवतला खत वगैरे टाकलं तर ती वाढत नाही, गवतच वाढलं जातं. मग बसली की शर्लींच्या पप्पांना म्हणलं चला, तर मग आता आलाय तर करू लागायला चला. मग बसली, त्यांच्या हातात दिला विळा आणि मी बी लागली कामाला. तर त्यांना का सांगत होते, तर बघा ही यांनी कधी असं काम केलेलं नाही. आणि पप्पा येऊन बसलेले की शेजारी आमच्या, म्हणजे त्यांना पण करमत नाही माझ्या मागं मागं आल्याशिवाय. म्हणजे त्यांना कसं वाटतं की काय करते, कशी करते, हे त्यांना आवडतं खूप माझ्या मागं मागं फिरत फिरत बघायला. मग बसा म्हणलं पप्पांना, खुर्ची वगैरे दिली, मी लागली गवत काढायला. बघा तर मग, म्हणजे एवढं गवत दिसत होतं. आपण काढायला लावलेत कुठं, गवत आहे कुठं हे पण कळत नव्हतं. हे बघा, दशरथ घास एवढा छान आला होता. आणि त्यात छोटा दादू बघा बसला की मातीमध्ये, आणि तिकडं तोंड करून दादू माती खात होता बरं का. आणि शेजारच्या काकू पण आल्या होत्या. म्हणलं बस आता तुमच्या गप्पा होत होत मी बी करते. आणि नंतर त्या मला म्हणत होत्या तुझा चेहरा खूप सुकलाय. म्हणलं बरं, थोडासा मुखडा आपला बघावा. आणि नंतर बघा दादू, म्हणजे आमच्या इकडं गप्पा चालल्या तर दादू असा जी लांब पळत गेला. आम्ही घाबरलो सगळे, तिकडं कुठं गेला. शर्लींच्या पच्चिंगाटच गेले पळत त्याला आणायला. कसं तरी लाडेगुडी लावून आणला की लागले त्याचा व्हिडिओ करला ना दादूला. बघा म्हणजे ही आहे खरं तर पाठीचं साईडचं. दादूने घेतलं आणि म्हणला काढा की फोटो माझा, फ्रेम केल्यासारखा करायचा आणि मस्त डोक्यात घालायचा. कसं आहे ना, आमच्या दादूला काही जरी असलं ना तरी खेळायला चालतं. आणि बघा, म्हणजे त्याला आहे ना छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तो आनंद घेत राहतो. आणि आज आहे ना, माझी खूप तब्येत बरोबर नव्हती, चक्कर वगैरे येत होते, अशक्तपणा आलाय बहुतेक, दवाखान्यात जायचं होतं आणि थक लागत पण खूप वाटत होतं. आणि बघा तर मग एवढं अर्धसं खुरपलो आणि शर्लीन पण यायचा टाइम झाला होता. म्हणलं बस झाला आता घरी जाऊन चहा वगैरे करावा, म्हणून आम्ही आलो घरी. तर बघा जी यांचं काय चाललंय गाईसोबत, म्हणजे आता त्याला खेळाय कोण नाही गावलं म्हणून त्यांनी पकडलं की गाईला आणि लागला तिच्यासोबत मस्ती करायला. आणि आमच्या आई काय करत होत्या, शेतात आलत्या. आता सकाळी जी कोथिंबीर दाखवलेली तीच कोथिंबीर आईने तोडली आणि घेतली वरण करायला. बरं म्हणलं चालतंय. मग सगळं आवरलं वगैरे बसलो जेवण करायला.
आता जेवण वगैरे झालं आणि बघितलं का दादूची आणि त्याच्या डॅडांची कशी मस्ती चालू आहे. म्हणजे ह्या दोघांना आहे ना फक्त एक चान्स पाहिजे असतो, कुठं धिंगाणा करायला भेटतोय आणि कुठं नाही. शर्लीन आपला अभ्यास वगैरे केला, शर्लीन येऊन बसली जेवायला आमच्यासोबत. आता शर्लीन खूप हुशार झाली बरं का, हाताने खातीये. म्हणजे आजपर्यंत मी शर्लीनला भरवत होते, आता शर्लीन हाताने खायला लागली, खूप हुशार झाली. आणि चला तर मग मस्त मजेत राहावा, भेटूयात पुन्हा. चलो बाय बाय.